अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आज भगवान दत्तात्रेयांच्या या जन्माच्या या पवित्र कार्यक्रमामध्ये जसे आपण काल सगळ्यांनी सहभाग घेतला त्याचाच पुढचा टप्पा आज आहे. आणि आजचा दिवस महत्त्वाचा कारण ज्याकरिता भगवान दत्तात्रेयांनी जन्म घेतला त्या पवित्र अग्नीचं आज इथं प्रज्वलन झालेलं आहे. त्यामुळे कालचा शुभमुहूर्त चालत चालत आजही आलाय असं वाटतंय. कालच्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवात त्या कटिकेचं त्यांचं दर्शन घेतलं असेल आणि त्रिगुणात्मक शक्ती असं भगवान दत्तात्रेयांना मानलं जातं. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही ऊर्जांचं एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रेय आणि त्यांच्या जन्माने भूतलावरती गुरु शिष्य परंपरा सुरू झाली असावी असं मानलं जातं. त्यांच्या अवतार काळामध्ये आजपर्यंत 4 अवतार त्यांनी धारण केले. त्यातला 4था अवतार अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपाने अवतरला आणि अक्कलकोटमध्ये अनेक वर्ष त्यांनी राहून आपल्या भक्तांना अध्यात्मिक ऊर्जेचा मार्ग दाखवला. भगवान दत्तात्रेयांचं वैशिष्ट्य असं आहे की भगवानांच्या माध्यमातून अवतारांना देखील दीक्षा दिली गेलेली आहे. आणि जितके काही मोठ्या गुरुपरंपरा हिंदू धर्मामध्ये आहेत त्यांचा उगम भगवान दत्तात्रेयांच्यापासून सुरू झाला असं मानलं जातं. त्यामुळे आजचा हा दिवस आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करावा असं ताईंना आणि चौधरी दादांना वाटावं हे देखील विशेष आहे. कारण खूप सुंदर मंदिर तिथं उभं केलं आहे. तिथं दर्शन मी आता घेऊन आलो आणि अत्यंत मनोहारी भगवानांची मूर्ती तिथं आज आपण स्थापन केली दादा. आणि ज्या कारणासाठी भगवानांचा अवतार झाला आहे तो काय आहे, तो वेद धर्माचा प्रचार जगभरात व्हावा, अग्निहोत्राचा प्रचार जगभरात व्हावा याच्याकरता पुनश्च एक बार अक्कलकोटला अवतार धारण करून त्यांनी जे गुरुपीठ स्थापन केलं त्या गुरुपीठावरतून विराजमान होऊन परमसद्गुरूंनी अग्निहोत्राचा जागतिक संदेश दिलेला आहे. जवळ 40 देशांमधनं लोक त्याचा आज अनुयायी आहेत. आत्ता जो मी श्लोक म्हणालो तो गीतेतला श्लोक आहे आणि त्यामधनं भगवान कृष्णांनी अर्जुनाला अभयदान दिलेलं आहे की निस्सीम भक्ती जर माझी तू करशील, मनामध्ये कुठलेही छल कपट न आणता, मनामध्ये कुठलेही द्वंद्व न निर्माण करता पूर्ण श्रद्धाभावाने जर तू माझी भक्ती करशील तर तुझ्या जीवनाची इति कर्तव्यता, जीवनामध्ये परिपूर्णता मिळवून देण्याची जबाबदारी तुझ्या गुरूंकडे असते म्हणून. आणि ज्या गुरूंचं दर्शन घ्यायला आपण दूर गावातून लोक अक्कलकोटपर्यंत प्रवास करत जातात. मी काल अक्कलकोटवरून आलो, मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी म्हणून 3-3 तासाची रांग आहे. तीच गुरुमूर्ती आज चालून आपल्या घरी इथं आलेली आहे आपल्याला दर्शन देण्यासाठी म्हणून. आणि तोच अभयाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना देत आहेत की काहीही काळजी करू नका, मनामध्ये स्वामीनाम ठेवा, घरामध्ये अग्निहोत्र ठेवा, तुमच्या सगळ्या योगक्षेमाचं, सगळ्या घरच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी गुरुचरणी अर्पण करा आणि निस्सीम भक्ती एवढी करा, बाकी आम्हाला काही आपल्याकडून अपेक्षा नाहीये. ती निस्सीम भक्ती केल्याबद्दल आपल्याला काय देतील, स्वर्गाचं द्वार जणू उघडून देतील असं स्वामी म्हणतात. की असं जगात जर काही शिल्लक राहिलं असेल जे भक्त म्हणून मी तुला ऑलरेडी दिलं नसेल तर तेही मागून घे, तेही देऊन टाकेन. मग तशी आई आपल्या लेकराला प्रेम करते, जे काही शक्य ते लेकरासाठी म्हणून करायची तयारी असते, तितक्याच प्रेमळ भावाने गुरूंनी आपल्यासाठी म्हणून सगळी दालनं उघडी केलेली असतात. फक्त ते आपल्यामध्ये श्रद्धेचा भाव असायला हवा, भक्तीचा भाव असायला हवा, संयमाचा भाव असायला हवा. आणि जसा जसं मनामध्ये भक्ती वाढेल, मनामध्ये श्रद्धा वाढेल, गुरुचरणामध्ये आपली निष्ठा वाढेल, तसं लक्षात यायला लागतं की खरोखर गुरुकृपेमध्ये जीवन आनंदाने न्हावून निघालेलं आहे. आणि आज आपण एवढ्या संख्येने इथे आज उपस्थित आहोत, ज्याच्या करिता म्हणून अवतार धारण केला तो हा अग्निहोत्राचा विधी. अग्निहोत्रामध्ये काय आहे, सहज भक्तीचा मार्ग आहे. अग्नये स्वाहा अग्नये इदम नमो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय करतोय की मनामधला अहंकार रूपी जी चिंता, कष्ट, आकांक्षा,
व्यथा जी काही आहे मनामध्ये आपल्याला त्रास देतीये ती सगळी अग्नी अर्पण करतोय, अग्नीच्या चरणी अर्पण करतोय, गुरुचरणी अर्पण करतोय. आणि कुठला भाव मनामध्ये आणतोय? भक्तीचा भाव मनामध्ये, इदम न ममचा भाव मनामध्ये आणतोय, जो स्वामींना अपेक्षित आहे, जो गुरूंना अपेक्षित आहे, भगवान दत्तात्रयांना अपेक्षित आहे, जो भगवान प्रभू रामांना अपेक्षित आहे. तो काय भाव आहे? निस्सीम भक्ती करा, मनामध्ये किंतु परंतु न आणता फक्त गुरुचरणी भक्ती ठेवा. जीवनामध्ये जितकी काही आपली अडचणी असतील, जी काही व्यथा असेल, जे काही आपल्या मनामध्ये चिंता असतील, जे काही जीवनामध्ये येणाऱ्या समस्या असतील, त्या सर्वस्वी गुरुचरणी अर्पण करा. त्यांच्यापासून निभावून नेण्याचं काम गुरूंचं. तुमचं फक्त काम काय? भक्ती करणं इतकं काम आहे. श्रद्धेने आपलं जीवन जगणं आणि परिपूर्णतेने आपल्या जीवनामध्ये खंबीरपणे उभं राहणं, याच्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती गुरुचरणांपासून मिळते. ती मिळत आहे याची जाणीव करून देण्यासाठी आज आपल्याला इकडे आणलेलं आहे. भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे, हे जे अभयदान आपल्याला दिलं ते संस्कृतमध्ये ह्या श्लोकांमध्ये स्वामींनी दिलेलं आहे. ते का दिलं? कारण त्यांना माहिती आहे की माझ्या शिष्यांना मला अग्निहोत्र सांगायचं आहे. अग्निहोत्राच्या माध्यमातून मनामधली दैन्य निघून जाईल, मनामध्ये ऊर्जा प्रगट होईल आणि जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण होईल. जे सामर्थ्य समर्थांमध्ये आपण बघतो तेच सामर्थ्य आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल आणि आपलं जीवन परिपूर्ण होईल. त्यामुळे आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा दिवस आहे. कारण आपण त्या अग्नीचं दर्शन घेतलं, ज्या अग्नीचं दर्शन ऋषींनी घेतलं असेल, त्या पवित्र अग्नीचं दर्शन अवतारांनी घेतलं असेल, भगवान श्रीरामांनी घेतलं असेल. भगवान श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला, आपण सगळ्यांनी कथांमधनं ऐकलेलं आहे. तो जो अग्नी आहे तोच हा अग्नी, तो पुनश्च एकवार लोकांच्या घराघरात जावा म्हणून भगवान दत्तात्रयांनी अक्कलकोटला अवतार धारण केला. आणि आज मागच्या काही वर्षांमध्ये, काही दशकांमध्ये जागतिक विषय हा झालेला आहे. आज हजारो लाखो लोक अग्निहोत्राच्या माध्यमातून गुरुचरणांपाशी भक्ती प्रकट करतायत आणि त्यांचं संपूर्ण जीवन यशाने आणि आनंदाने भरून गेलेलं आहे. तर तोच आनंद, तोच आरोग्याचा क्षण, तोच अत्यानंदाचा क्षण आपल्या घरात देखील मिळावा ह्याच्यासाठी म्हणून गुरुपादुका जिथं मुद्दामून आलेले आहेत. मग किती सुंदर सोहळा आहे बघा. भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सवाचा एक दिवस असावा आणि मुद्दामून गुरु अक्कलकोटून चालून इथपर्यंत यावेत. किती भाग्याचा क्षण आहे आपल्यासाठी. आपल्यावरती, आपल्या परिवारावरती खूप मोठा आशीर्वाद आहे दादा. कारण आपण मनामध्ये इच्छा व्यक्त करावी आणि हे खरं व्हावं, खरोखरी भाग्याचा क्षण आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी देखील खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि आपले खरोखरी आभार की आपण हा कार्यक्रम आयोजित करता. एवढ्या सगळ्या समाजासाठी आपण इथे हा आशीर्वादाचा क्षण आपण आज उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार मानतो दादा. की खरोखरी खूप कमी लोक आहेत ज्यांना ही संधी मिळते आणि त्यातला आपला एक परिवार आहे की एवढ्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत दादा. आणि एवढ्या सगळ्या घरांपर्यंत, परिवारांपर्यंत गुरूंचा आशीर्वाद मिळावा आणि प्रत्येकाचं जीवन, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन प्रफुल्लित व्हावं, आनंदाने भरून जावं, ही गुरूंची जी इच्छा आहे, जी गुरूंची आज्ञा आम्हाला आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून सगळा चौधरी परिवार आज इथे काम करतोय. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले आभार. आणि दरवर्षी हा कार्यक्रम नक्की आपण आयोजित करावा. अधिकाधिक संख्येने लोकांनी इथं अग्निहोत्राच्या या विधीमध्ये संमिलित व्हावं आणि इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीने प्रसाद जसा आपण घरी घेऊन जातो तसा इथून काय घेऊन जायचंय, अग्निहोत्राचं आपल्याला माहिती घरी घेऊन जायची आहे आणि आपल्या घरी अग्निहोत्र सुरू करायचं आहे. आपल्याला समस्या असतात जीवनामध्ये, काही ना काही याचना असतात, त्या गुरुचरणी आपण जसं मानतो तसं रोज सायंपर्यंत गुरु आपल्या घरी प्रगट होत आहेत. जे काय आपलं इष्टदैवत असतं ते अग्निस्वरूप धारण करून सूर्यास्ताला आपल्या घरी प्रगट होतं. आणि अग्नीला देवतांचं मुख म्हटलेलं आहे. जे काय आपण नैवेद्य म्हणून मूर्तीला आज प्रसाद दाखवतो तोच ह्या दोन आहुतींच्या माध्यमातून आपल्या इष्टदेवतेला आपण नैवेद्य दाखवतो असं समजा. आणि अग्नीमध्ये आपली जी काही देवता असेल, आपण ज्या काही देवतेला मानत असाल ती देवता इथं प्रगट होतीये आणि आपल्याकडून या आहुतीच्या स्वरूपामध्ये नैवेद्य ग्रहण करतीये आणि काय म्हणतीये की मागा काय मागायचंय ते. त्यामुळे आपलं जीवन ऊर्जेने, आनंदाने, शक्तीने, भक्तीने, निष्ठेने भरून जावं
ह्याच्यासाठी म्हणून गुरुपादुका आज अक्कलकोटून इथं आलेल्या आहेत. त्यामुळेच अग्निहोत्र आवाहन आज इथे करतोय. आणि इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये अग्निहोत्र करायचं आहे आणि आपला परिवार, आपलं घर हे एक गुरुमंदिर असल्यासारखंच निर्माण करायचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण सगळे एकत्र इथं आलो. आपला सगळ्यांवरती गुरु आशीर्वाद आहे, संपूर्ण चौधरी परिवारावरती तर नक्कीच आहे, कारण त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारजे या परिसरामध्ये परिवाराच्या माध्यमातून अग्निहोत्राचा अधिकाधिक प्रचार होईल यात काही शंका नाही. आणि दरवर्षी हा कार्यक्रम असाच इथे आपण आयोजित करावा, अजून मोठ्या संख्येने लोकांनी इथं भाग घ्यावा आणि गुरु आशीर्वादाने, गुरु चरणांच्या सानिध्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं जीवन आनंदाने, आरोग्याने, समृद्धीने भरून जावं एवढी गुरुचरणी प्रार्थना. नमस्कार.